हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची गुड न्यूज जी की ही आहे की ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळालेला नाहीये त्या बहिणींना जूनचा हप्ता मिळणार म्हणजे मिळणार याची खात्री आपल्याला भेटलेली आहे. तर मग हा जूनचा हप्ता म्हणजेच 12वा हप्ता लाडक्या बहिणींना कसा मिळणार याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. बरोबर? तर जून महिन्यामध्ये ज्या 27 लाख बहिणी अपात्र झालेल्या होत्या त्या अपात्र बहिणींना काय मिळणार आहे? जूनचा हप्ता मिळणार म्हणजे मिळणार याची खात्री आता आपल्याला भेटली आहे. बहिणींनो, तुमचे जे मेसेजेस होते तुमच्या मेसेजला घेऊन आपण काय केलं होतं सरकारकडे गेलो होतो आणि तुमचा संदेश ज्या अपात्र बहिणींचा संदेश आपण सरकारपर्यंत पोहोचवला होता आणि सरकारने त्याची दखल घेतली आणि लाडक्या बहिणींनो ज्या अपात्र बहिणी होत्या 27 लाख त्या अपात्र बहिणींना आता पात्र करणार आहेत. यासाठी काय करावं आणि काय नाही करावं हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. बघा, आपण जो व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ आपण सरकारपर्यंत पाठवला. सरकारने त्या व्हिडिओची दखल घेतली आणि जे 14,000 लोक पुरुष होते त्यांना नोटीस पाठवलेली आहे आणि जर या नोटीसकडे त्यांनी दुर्लक्ष केलं तर त्यांना गुन्हा सुद्धा दाखल होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपण केलेला जो मागणी आहे सरकारला, ती सरकारने मागणी आपली काय केलेली आहे, विषय आपल्या सोबत घेतली आहे. आणि सर्वात मोठी बातमी आहे, लाडकी बहीण योजना, मोठी बातमी, 27 लाख लाडकी की आजपासून पडताळणी सुरू होणार आहे. ज्या अपात्र बहिणी होत्या 27 लाख, बरोबर, जून महिन्यामध्ये त्यांची पडताळणी सुरू झालेली आहे आजपासून. बघा, ही साम टीव्हीची न्यूज आहे. साम टीव्हीची न्यूज आहे ही पहिली न्यूज. NDTV मराठीची न्यूज आहे. लाडक्या ताईंनो, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन माझ्या या लाडक्या बहिणींची काय करणार आहे, पडताळणी करणार आहे आणि प्रत्येक लाडक्या बहिणीला, ज्या लाडक्या बहिणींना पैशांची गरज आहे, नितांत गरज आहे, त्या लाडक्या बहिणींना काय मिळणार आहे, 1500 रुपये मिळणार आहे. आता हे 1500 रुपये प्लस जुलैचे 1500 रुपये प्लस ऑगस्टचे 1500 रुपये या ज्या 27 लाख बहिणी आहे अपात्र बहिणी त्यांना सोबत मिळणार आहे. एक सोबत मिळणार आहे. हीच मागणी आता आपण सरकारला केलेली आहे की माझ्या अपात्र लाडक्या बहिणींना सोबत 3 महिन्याचे पैसे मिळावे. हीच मागणी आपण सरकारला केलेली आहे. तर बघा, ही अंगणवाडी सेविका कशा पद्धतीने तुमची पडताळणी करेल, तर तो या पद्धतीचा फॉर्म असणार आहे. तुम्हाला काय लिहून द्यायचं आहे त्या फॉर्ममध्ये, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू करण्याबाबत, म्हणजे जो जून महिन्यामध्ये तुमचा लाभ स्थगित करण्यात आला होता तो लाभ पुन्हा चालू करावा या उद्देशाने तुम्हाला हे लिहून द्यायचं आहे. याच्यामध्ये जे डॉक्युमेंट सांगितले आहे ते डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. बरोबर? आणि अंगणवाडी सेविकेने हा अर्ज तुमच्याकडून घेतला. त्यानंतर पुढची प्रोसेस काही टेन्शन घ्यायचं नाही. ती अंगणवाडी सेविका बरोबर करेल आणि तुम्हाला काय होईल, पैसे सुरू होईल. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपण बनवलेल्या व्हिडिओला बरोबर एक उत्तम असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि आपल्या मागणीला घेऊन सरकारने आदेश दिलेला आहे की अंगणवाडी सेविका काय करणार आहे, तुमच्या 27 लाख बहिणींना बहिणींच्या डॉक्युमेंटची पडताळणी करणार आहे आणि तुम्हा सर्वांना काय देणार आहे, रक्षाबंधनाचा गिफ्ट देणार आहे. सरकारचा मोठा निर्णय आलेला आहे. बघा, ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्यांना जूनचा महिना, सोबत जुलैचा महिना आणि सोबत ऑगस्टचा महिना असं सोबत एकत्र 4,500 रुपयाचं गिफ्ट मिळणार आहे. म्हणजे आपल्या व्हिडिओला काय मिळालं, यश मिळालेलं आहे असं मला म्हणायचं आहे. बरोबर? आणि सोबत त्या माझ्या लाडक्या बहीण ज्यांना कंटिन्युअस स्टेप बाय स्टेप महिना मिळत होता, म्हणजे जूनचा महिना मिळाला, आता रक्षाबंधनानिमित्त जुलैचा महिना मिळाला, सोबत त्यांना ऑगस्टचाही महिना मिळावा याच्या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवतोय. तर तुम्ही लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा, जेणेकरून रक्षाबंधनाला तुम्हाला काही ना काहीतरी सरकारकडून म्हणजेच आपल्या लाडक्या भावांकडून गिफ्ट मिळायला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. तर प्लीज करून लाडक्या बहिणींनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका की कोणत्या बहिणीला जून जुलैचा हप्ता मिळालेला नाहीये आणि कोणत्या बहिणीला जून जुलैचा हप्ता मिळालेला आहे आणि कोणाला रक्षाबंधनाचं गिफ्ट सुद्धा पाहिजे आहे, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका आणि हा व्हिडिओ प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपली मागणी सरकारपर्यंत पोहोचेल आणि सरकार आपल्या मागणीला पूर्ण करेल.
चला तर लाडक्या बहिणींनो, उद्या रक्षाबंधन, आज रक्षाबंधन. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं जीवन खूप आनंदमय, सुखमय, अ, उत्स्फूर्तमय जावो आणि आपल्या मागणींना या सरकारने म्हणजेच आपल्या लाडक्या भावांनी पूर्ण करावी हीच माझी अपेक्षा आहे. चला तर मग मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.